शोषितांच्या दुःखाला शब्द दिले आणि चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. असे होते वामनदादाचे साहित्य आणि गीत. ते आजही अजरामर आहे. शोधा तारे साठे चला, आज पाडा वाटे चला, अहो वामनदादा आमचा घुगरी घाटा कुठाय हो, वामनदादा आमचा घुगरी घाटा कुठाय हो. ज्यांच्या शब्दाने उपेक्षितांच्या वेदनांना आवाज दिला, ज्यांच्या गीताने आंबेडकरवादी चळवळीला नवी ऊर्जा दिली, ते म्हणजे साहित्य सम्राट, महाकवी, लोकशाहीर वामनदादा कर्डक. काल 15 ऑगस्ट रोजी त्यांची जयंती होती. 15 ऑगस्ट 1922 रोजी नाशिक जिल्ह्यातील देशवंडी या गावी वामनदादाचा सामान्य कुटुंबात जन्म झाला. वामनदादावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचाराचा प्रभाव पडल्यामुळे वामनदादा त्यांच्या लेखणीतून, त्यांच्या गीतातून आणि त्यांच्या आवाजातून सामाजिक परिवर्तन, शिक्षण, समता, स्वाभिमान याचा आवाज बनले. वामनदादाची गाणी ही फक्त गाणी नव्हती, तर ती प्रश्न विचारणारी हाक आणि अन्यायाविरुद्धचा आवाज होता. आणि ती सामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा होती. सांगा मला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो, सांगा मला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो. अरे सांगा धनाचा साठा, अरे सांगा धनाचा साठा ना आमचा वाटा कुठाय. ज्यांच्या गीताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश देशभर पोहोचला, ज्यांची गाणी आजही भीम जयंती, सामाजिक परिवर्तन आंदोलन, जलशे, शाहीर अशा अनेक ठिकाणी आपल्या कानावर रोज ऐकू येतात आणि ती आपल्याला प्रेरणा देतात. वामनदादांना फक्त कवी म्हणणे अपुरे आहे, तर लोकशाहीर, साहित्य सम्राट, महाकवी वामनदादा कर्डक, त्याचबरोबर ते आंबेडकरी चळवळीचे खंदे कार्यकर्ते होते. वामनदादाच्या गीताची सर्वात मोठी ताकद म्हणजे साधी लोकभाषा, आक्रमक जाणीव आणि थेट प्रश्न, परिवर्तनाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी हा सर्वात भाषाशैलीतील आक्रमक पवित्रा आंबेडकरवादी चळवळीचा धागा होता आणि तो वामनदादा यांच्या अंगी भिनलेला होता. चांदण्याची छाया, कापराची काया, चांदण्याची छाया, कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. वामनदादाची प्रकाशित, अप्रकाशित हजारो अशी गाणी आहेत की खूप साऱ्या चित्रपटांना देखील त्यांनी गाणी दिलेली आहेत. आजही आपल्याला आपल्या परिवर्तनाच्या संघर्षामध्ये, बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये आणि परिवर्तनाच्या कार्यक्रमामध्ये वामनदादाची गाणी वाजली नाही असं होत नाहीये, कारण ती गाणी आपल्याला नेहमी आणि सतत प्रेरणा देत राहतात. जरी संकटाची काळ रात्र होती, जरी संकटाची काळ रात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती. जगातली देखणी बायने भीमाची, भीमाची लेखणी ग बायने भीमाची, भीमाची लेखणी. जगातली देखणी, जगातली देखणी,
मी जगातली देखणी गबायनी भीमाची जगातली देखणी गबायनी भीमाची अगं भीमाची लेखणी गबायनी भीमाची लेखणी गबायनी भीमाची लेखणी गबायनी भीमाची लेखणी गबायनी जगातली लेखणी गबायनी भीमाची लेखणी गबायनी भीमाची लेखणी गबायनी भीमाची लेखणी गबायनी काळ्या म्हणूता इमला मी पाडाला त्यातच म्हणूचा मुर्दा मी गाडला म्हणूचा इमला मी पाडला त्यातच म्हणूचा मुर्दा मी गाडला मुर्दा म्हणूता मीच पाडला रे गबायनी भीमाची लेखणी गबायनी भीमाची लेखणी गबायनी जगातली लेखणी गबायनी भीमाची. वामनदादांनी फक्त पुस्तकातून नाही तर त्यांच्या गाण्यातून, त्यांच्या आवाजातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा परिवर्तनाचा, समतेचा आणि न्यायाचा विचार अत्यंत प्रभावीपणे त्या काळी मांडला. ज्या काळी वर्तमानपत्र, न्यूज चॅनल म्हणजे तेव्हा प्रत्येक गावापर्यंत पोहोचत नव्हते, तेव्हा वामनदादाची गाणी प्रत्येक गावागावात पोहोचली होती, प्रत्येकांच्या ओठी. वामनदादांनी बाबासाहेबांचा संदेश गाण्यातून मांडला, जाती व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले, समता आणि स्वाभिमानाचा संदेश दिला, शिक्षण आणि संघटनेची जाणीव निर्माण केली, शोषितांच्या दुःखाला शब्द दिले आणि चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. असे होते वामनदादाचे साहित्य आणि गीत. ते आजही अजरामर आहे. बाबासाहेबांचा संघर्षाचा विचार तोच वामनदादाने त्यांच्या गीताच्या माध्यमातून प्रत्येकाच्या ओठावर आणला. म्हणून वामनदादा हे केवळ लोकशाहीर नव्हते, तर आंबेडकरवादी सांस्कृतिक लढ्यातील एक बुलंद आवाज होते. वामनदादाची काही अजरामर गीत. चंदनाची छाया, कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाचे न्यारेच टोक असते. वाणीत भीम आहे, करणीत भीम होता, वर्तन तुझ्या पिल्याचे सारेच चोख असते. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, मला चीड येत नाही हाच गुन्हा आहे माझा. उतरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उतरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. उतरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उतरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मा. जरी संकटाची काळ रात्र होती, भीमराया मला तुझीच साथ होती. अशी हजारो अजरामर वामनदादाची गाणी आजही आपल्याला प्रेरणा देत राहतात. आजही आपल्याला ती गाणी ऐकावीशी वाटतात. चांदण्याची छाया, कापराची काया, चांदण्याची छाया, कापराची काया, माऊलीची
कारण ती गाणी इतकी ऊर्जादायी आहेत आणि इतके बाबासाहेबांच्या विचारांना समर्पित आहेत की आपण त्यात हरवून जातो. भीम जयंती असो, कुठलेही कार्यक्रम असो, लग्न असो आणि परिवर्तनाचे जलसे असो, शाहिरी असो, तिथे वामनदादाचं गाणं वाजलं नाही असं होऊ शकत नाही. अशा या महान लोकशाहिरास त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन. आणि तुमच्या आवडीचं वामनदादाचं गीत कोणते नक्की कमेंटमध्ये सांगा. जय भीम.